आमची जनावरं दगावलेत, त्यांचं सुद्धा नुकसान भरपाई आणि या अधिकाऱ्याने दिलं नाहीत। आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी यांच्यावर तिरडी मोर्चा घेऊन आलोय। बदललेले आहे, त्यामुळे माझी पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे की आमचे जुने मीटर चोरीला गेलेले आहेत, आमचे जुने मीटर चोरीला गेलेले आहेत आणि ज्या लोकांचे जुने मीटर चोरीला गेलेले आहेत त्यांचे FIR नोंदवून घ्यायचं काम प्रशासनानं करावं आणि त्यांना न्याय द्यावा, एवढी मी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेनेच्या वतीनं आज महावितरणवरती जो तिरडी मोर्चा आणलाय त्या मोर्चाला बनवाना त्यांना ऐकून दे की जिल्हावरून बोला पाठीमागचं माणसं घरात नसताना खेळ करायला लावतोय, बाहेर बोलाव त्याला निघले ते वरिष्ठ साहेब तुमची ओळख? मी संदीप पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता गडीगाव। माझं नाव अतुल पाटील, उपकार्यकारी अभियंता आजरा। सांगितलं की तुम्हाला आता दांडकं हातात घ्यायचं म्हणून वरची लेवलला करा, म्हणजे तुम्ही काय भाषण चालू वतीनं आज महावितरणवरती तिरडी मोर्चा आणलाय। या तिरडी मोर्चाची का गरज पडली हे अधिकाऱ्यांनी थोडं समजावून घेणं गरजेचं आहे। आपण ज्या वेळेला स्मार्ट मीटरची सक्ती केली त्या स्मार्ट मीटरला बऱ्याच वेळेला आम्ही विरोध केलाय, वेगवेगळ्या माध्यमातून निवेदन दिलेली होती। पण आपल्या सर्वांना एक गोष्ट माहिती आहे की हा देश दोन माणसांच्या हातात द्यायचं वरचं सरकारचं धोरण आहे आणि त्यामुळं अडाणीची जी काही वीज आहे ती वीज वापरली गेली पाहिजे हे महावितरणला आधी सक्तीचं केलंय आणि मग महावितरण आम्हाला सक्तीचं करतंय। त्यामुळं स्मार्ट मीटर मुख्यमंत्री असं सांगतात की स्मार्ट मीटरची काही सक्ती आम्ही केलेली नाही, पण आता आमच्या लोकांची जी तक्रार आहे की ज्या लोकांनी स्मार्ट मीटर बसवलेलं नाही त्यांच्या घरचं रिडिंग घेतलं जात नाही, त्यांचं रिडिंग घेतलं जात नाही आणि मग अंदाजे रिडिंग दिलं जातं ते दुप्पट तिप्पट दिलं जातं आणि इतर